नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, नुकतेच कोणत्या राज्यात 13 नवीन जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे? नुकतेच कोणत्या राज्यात 13 नवीन जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने मराठ्यांच्या राजकारणास विकृत, कपटी व कारस्थानी असे संबोधले? खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने मराठ्यांच्या राजकारणास विकृत, कपटी आणि कारस्थानी असे संबोधले? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड चर्ड वेलस्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, लाला लजपत राय यांनी खालीलपैकी कोणाचा भारतीय क्रांतिकारी चळवळीचे संस्थापक म्हणून गौरव केला आहे? लाला लजपत राय यांनी खालीलपैकी कोणाचा भारतीय क्रांतिकारी चळवळीचे संस्थापक म्हणून गौरव केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 चाफेकर बंधू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, पवना चळवळ 1872 ते 76 कुठे झाली? पवना चळवळ 1872 ते 76 कुठे झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 बंगाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? खालीलपैकी भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड विल्यम बॅटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 खालीलपैकी कोणत्या संघटनेने संयुक्त महाराष्ट्र चळवळ मध्ये सर्वाधिक सक्रिय सहभाग घेतला? खालीलपैकी कोणत्या संघटनेने संयुक्त महाराष्ट्र चळवळ मध्ये सर्वाधिक सक्रिय सहभाग घेतला? तर ऑप्शन क्रमांक 3 संयुक्त महाराष्ट्र समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 महाराष्ट्र राज्यात वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू केला गेला? महाराष्ट्र राज्यात वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू केला गेला? तर ऑप्शन क्रमांक 4 1972 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मानव विकास निर्देशांक मापनात खालीलपैकी कोणत्या निर्देशकांचा वापर होत नाही? मानव विकास निर्देशांक मापनात खालीलपैकी कोणत्या निर्देशकांचा वापर होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 कृषी उत्पादकता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 सातारा जिल्ह्यात कोणता पहिला आधुनिक साखर कारखाना 1933 मध्ये स्थापन झाला? सातारा जिल्ह्यात कोणता पहिला आधुनिक साखर कारखाना 1933 मध्ये स्थापन झाला? तर ऑप्शन क्रमांक 4 फलटण शुगर वर्क्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 महाराष्ट्रातील डॅशडशा जिल्ह्यामध्ये मॅग्नीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात? महाराष्ट्रातील डॅशडशा जिल्ह्यामध्ये मॅग्नीज खनिजांचे विस्तृत साठे आढळतात? ऑप्शन क्रमांक 4 नागपूर व गोंदिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार भारतात किती टक्के लोकांचा रोजगार कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे? जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार भारतात किती टक्के लोकांचा रोजगार कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 43% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 गिनी गुणांक कोणी विकसित केला? गिनी गुणांक कोणी विकसित केला? तर ऑप्शन क्रमांक 2 कोरँडो गिनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी किंमत वाढीस कोणते एक कारण नाही? खालीलपैकी किंमत वाढीस कोणते एक कारण नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 बेरोजगारीत वाढ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 पुढीलपैकी कोणता एक घटक भारताच्या परकीय चलन पुरवठ्याच्या दृष्टीने विचारात घेतला जात नाही? पुढीलपैकी कोणता एक घटक भारताच्या परकीय चलन पुरवठ्याच्या दृष्टीने विचारात घेतला जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 परदेशातील भारतीय बँकेच्या शिल्लकी साठ्याचा वाढ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 चलनविषयक धोरणाची उद्दिष्टे खालीलपैकी कोणती आहेत? चलनविषयक धोरणाची उद्दिष्टे खालीलपैकी कोणती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 डॅशडॅशला 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या 14 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? डॅशडॅशला 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या 14 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 19 जुलै 1969 हे
हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्रातील रोजगार हमी योजना कशावर आधारित आहे? महाराष्ट्रातील रोजगार हमी योजना कशावर आधारित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मार्गदर्शक तत्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीचा सचिव म्हणून कोण काम करतो? जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीचा सचिव म्हणून कोण काम करतो? तर ऑप्शन क्रमांक 4 उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 विधान परिषदेची गणनी कोणास म्हणतात? विधान परिषदेची गणनी कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 विधानसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 नवी दारिद्र्य रेषा आणि त्यांचे मोजमाप नव्याने करण्यासाठी 2009 मध्ये खालीलपैकी कोणत्या समितीने शिफारशी केल्या होत्या? नवीन दारिद्र्य रेषा आणि त्यामध्ये मोजमाप नव्याने करण्यासाठी 2009 मध्ये खालीलपैकी कोणत्या समितीने शिफारशी केल्या होत्या? तर ऑप्शन क्रमांक 1 तेंडुलकर समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 11व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत गुंतवणूक दर एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या किती टक्के अपेक्षित होता? 11व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत गुंतवणूक दर एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या किती टक्के अपेक्षित होता? तर ऑप्शन क्रमांक 2 36.7% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणती संकल्पना आर्थिक आणि वित्तीय बाबींचे अनेक देशांतील विस्तार सूचित करते? खालीलपैकी कोणती संकल्पना आर्थिक आणि वित्तीय बाबींचे अनेक देशांतील विस्तार सूचित करते? तर ऑप्शन क्रमांक 3 जागतिकीकरण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 विजय केळकर समितीचा अहवाल कशाशी संबंधित आहे? विजय केळकर समितीचा अहवाल कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करात सुधारणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारताचा व्यापार शेष सतत प्रतिकूल असण्याचे कारण म्हणजे डॅश डॅश. भारताचा व्यापार शेष सतत प्रतिकूल असण्याचे कारण म्हणजे डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 4 निर्यातीपेक्षा आयातीत वाढ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 1950-51 ते 2013 ते 14 या काळात एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनात शेती क्षेत्राचा वाटा काय दर्शवतो? 1950-51 ते 2013-14 या काळात एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनात शेती क्षेत्राचा वाटा काय दर्शवतो? तर ऑप्शन क्रमांक 2 घटते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 वृत्तपत्रे हे त्यांचे संपादक यातील योग्य जोडी ओळखा. वृत्तपत्रे व त्यांचे संपादक यातील योग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र केसरी पंजाबराव देशमुख हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 औदुंबूर हे पुस्तकाचे नवीन गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? औदुंबूर हे पुस्तकाचे नवीन गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव कोणते? महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भिलार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 2011 साली भारताने कितवी जनगणना पार पडली होती? 2011 साली भारताने कितवी जनगणना पार पाडली होती? तर क्रमांक 2 15वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 2022 साली भारतात किती जनगणना पार पडणार आहे? 2022 साली भारतात किती जनगणना पार पडणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 16वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 ऑस्कर पुरस्कार 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला भेटला आहे? ऑस्कर पुरस्कार 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला भेटला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 विल स्मिथ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतातील पहिली पेपरलेस विधानसभा कोणती आहे? भारतातील पहिली पेपरलेस विधानसभा कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागालँड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतातील पहिले पेपरलेस कोर्ट कोणते बनले आहे? भारतातील पहिले पेपरलेस कोर्ट कोणते बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 जगातील 100% पेपरलेस बनवणारा देश कोणता? जगातील 100% पेपरलेस बनवणारा देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 दुबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्रामध्ये एस टी संप डॅश डॅश रोजी सुरू झाला होता. महाराष्ट्रामध्ये एस टी संप
डॅश डॅश रोजी सुरू झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 28 ऑक्टोबर 2021 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 डॉल्फिन दिन भारतात कोणत्या दिवशी साजरा करणार आहे? डॉल्फिन दिन भारतात कोणत्या दिवशी साजरा करणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 5 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 कारागृहात कैद्यांना किती हजार रुपयापर्यंतचे कर्ज देण्यात येणार आहे? कारागृहात कैद्यांना किती हजार रुपयापर्यंतचे कर्ज देण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 50,000 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 जेलमधील कैद्यांना किती टक्के व्याजदराने पैसे देण्यात येणार आहे? जेलमधील कैद्यांना किती टक्के व्याजदराने पैसे देण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 7% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण? ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 मिताली राज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 कोणत्या देशाने पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सुरू केली? कोणत्या देशाने पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 1 जपान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 नुकतेच कोणत्या देशाचे परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर आलेले आहेत? नुकतेच कोणत्या देशाचे परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर आलेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 रशिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 नुकतेच कोणत्या देशाचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर आलेले आहेत? नुकतेच कोणत्या देशाचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर आलेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 नेपाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2022 कोणत्या संघाने जिंकले आहे? महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2022 कोणत्या संघाने जिंकले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑस्ट्रेलिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 नाटो या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? नाटो या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बेल्जियम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 दुसऱ्या महायुद्धाचा कालावधी काय होता? दुसऱ्या महायुद्धाचा कालावधी काय होता? तर ऑप्शन क्रमांक 3 1939 ते 1945 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 यावर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोणत्या जिल्ह्यात होणार आहे? यावर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोणत्या जिल्ह्यात होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी कोणत्या देशात आर्थिक आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे? खालीलपैकी कोणत्या देशात आर्थिक आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 श्रीलंका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 2022 ग्रॅमी पुरस्कार विजेता कोण आहे? 2022 ग्रॅमी पुरस्कार विजेता कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रिकी केज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 श्रीलंका या देशाचे पंतप्रधान कोण आहेत? श्रीलंका या देशाचे पंतप्रधान कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 महिंद्रा राजपक्षे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 एनडीएचे नवे कमांडंट म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? एनडीएचे नवे कमांडंट म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अजय कोचर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 महाराष्ट्रामध्ये मोसंबी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्रामध्ये मोसंबी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 श्रीरामपूर अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 बाबा आमटे यांचा हेमल कसा हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बाबा आमटे यांचा हेमल कसा हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 राधानगरी हे कोल्हापूर जिल्ह्यामधील धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? राधानगरी हे कोल्हापूर जिल्ह्यामधील धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 भोगावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 तुर्भे महाराष्ट्रामधील औष्णिक वीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तुर्भे महाराष्ट्रामधील औष्णिक वीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मुंबई उपनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्रामध्ये डोलोमाइट या खनिजाचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? महाराष्ट्रामध्ये डोलोमाइट या खनिजाचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 विजयदुर्ग
रांगणा हे महाराष्ट्रामधले किल्ले कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? विजयदुर्ग. रांगणा हे महाराष्ट्रामधले किल्ले कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 एलिफंटा लेणी महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? एलिफंटा लेणी महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 नरनाळा हे महाराष्ट्रामध्ये अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नरनाळा हे महाराष्ट्रामध्ये अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अकोला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 कोल्हापूर ते गोवा यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? कोल्हापूर ते गोवा यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? तर ऑप्शन क्रमांक 4 फोंडा घाट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 संत गाडगेबाबा विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? संत गाडगेबाबा विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन कोणत्या ठिकाणी आहे? सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 राज्यात नागपूर जिल्ह्यामध्ये काटोला हे कोणत्या फळाचे संशोधन केंद्र आहे? राज्यात नागपूर जिल्ह्यामध्ये काटोल येथे कोणत्या फळाचा संशोधन केंद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 लिंबू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग पृथ्वीवरून दिसतो? चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग पृथ्वीवरून दिसतो? तर ऑप्शन क्रमांक 2 59% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 भारतीय जनतेने भारताची राज्यघटना स्वीकृत व संमत केव्हा केली? भारतीय जनतेने भारताची राज्यघटना स्वीकृत व संमत केव्हा केली? तर ऑप्शन क्रमांक 3 26 नोव्हेंबर 1949 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 पोलिओ हा रोग खालीलपैकी कशापासून होतो? पोलिओ हा रोग खालीलपैकी कशापासून होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 विषाणू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 अल्फा गामा बीटा किरणांचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? अल्फा गामा बीटा किरणाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर ऑप्शन क्रमांक 4 हेर्नी ब्रेकवेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 इंद्रधनुष्य प्रकाशाच्या कशाचे उदाहरण आहे? इंद्रधनुष्य प्रकाशाच्या कशाचे उदाहरण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अपस्करण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 कोणत्या ठिकाणी शरीरातील पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा करतात? कोणत्या पेशी शरीरातील पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 तांबड्या रक्तपेशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 रानडे गांधी अँड झीना या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? रानडे गांधी आणि झीना या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 जनरल डायर यांचा वध खालीलपैकी कोणी केला? जनरल डायर यांचा वध खालीलपैकी कोणी केला? तर ऑप्शन क्रमांक 3 उधम सिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 गोलपीठा याचे लेखक कोण आहेत? गोलपीठा या प्रकाराचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 नामदेव ढसाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला? 26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 धुळे हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? धुळे हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? तर ऑप्शन क्रमांक 4 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारताकडून ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट कोणता? भारताकडून ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 श्वास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 नायगाव मयूर हे महाराष्ट्रामधील अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नायगाव मयूर हे महाराष्ट्रामधील अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बीड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 इंद्रावती मांजरा दारणा या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? इंद्रावती मांजरा दारणा
या नद्या खालीलपैकी कोणत्या नद्याच्या उपनद्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 अस्तंभा पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अस्तंभा पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 वसई मनोर या महाराष्ट्रातील खाड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? वसई मनोर या महाराष्ट्रातील खाड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 ठाणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 अलिबाग हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? अलिबाग हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कलिंगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 हेमरू शालीकरिता प्रसिद्ध असलेले राज्यातील ठिकाण खालीलपैकी कोणते आहे? हेमरू शालीकरिता प्रसिद्ध असलेले राज्यातील ठिकाण खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागांमध्ये आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागांमध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 विदर्भ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 नवेगाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? नवेगाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोंदिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 ओरोस बुद्रुक हे ठिकाण कोणत्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे? ओरोस बुद्रुक हे ठिकाण कोणत्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 रायगड जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही? रायगड जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 अजिंक्य तारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 पानझडी वृक्षाची वने कोणत्या विभागांमध्ये प्रामुख्याने आढळतात? पानझडी वृक्षाची वने कोणत्या विभागामध्ये प्रामुख्याने आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 4 विदर्भ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 खोगीर भरती बटाट्यांची चाळ ही पुस्तके खालीलपैकी कोणाची आहेत? खोगीर भरती बटाट्यांची चाळ ही पुस्तके खालीलपैकी कोणाची आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पु ल देशपांडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मेन ऑफ पीस हे टोपणनाव खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचं आहे? मेन ऑफ पीस हे टोपणनाव खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचं आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 लाल बहादूर शास्त्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 आधुनिक मराठी कवितेचे जनक असे कोणास म्हणतात? आधुनिक मराठी कवितेचे जनक असे कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 कृष्णाजी केशव दामले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 ध्वनी लहरींचा अभ्यास कोणत्या शास्त्रात मध्ये करण्यात येतो? ध्वनी लहरींचा अभ्यास कोणत्या शास्त्रात मध्ये करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑकॉस्टिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 नायट्रोजन या वायूचे हवेतील शेकडा प्रमाण किती आहे? नायट्रोजन या वायूचे हवेतील शेकडा प्रमाण किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 78% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 डबल फॉल्ट डाऊन स्ट्रोक या संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? डबल फॉल्ट डाऊन स्ट्रोक या संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉन टेनिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 ग्रीन पार्क भारतातील स्टेडियम कोणत्या ठिकाणी आहे? ग्रीन पार्क भारतातील स्टेडियम कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कानपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 संयुक्त राष्ट्र संघटना दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? संयुक्त राष्ट्र संघटना दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 24 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पंचायत राज पद्धतीचा स्वीकारणारे देशातले पहिले राज्य कोणते? पंचायत राज पद्धतीचा स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 महाराष्ट्रामध्ये पंचायत राज पद्धती केव्हा स्थापन करण्यात आली? महाराष्ट्रामध्ये पंचायत राज पद्धती केव्हा स्थापन करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 मे 1962 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 प्राचीन स्मारक कायदा केव्हा पास करण्यात आला? प्राचीन स्मारक कायदा केव्हा पास करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 सन 1904 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून कोण ओळखला जातो? भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून कोण ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड मेयो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यामागे संकल्पना कोणाची होती? स्वराज्य पक्षाची
करण्यामागे संकल्पना कुणाची होती? तर ऑप्शन क्रमांक 1 चित्तरंजन दास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 वाचनालय या शब्दाचा अचूक विग्रह ओळखा. वाचनालय या शब्दाचा अचूक विग्रह ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 वाचन प्लस आलय हे आपले करेक्ट आन्सर होईल.